आपल्याकडे ना खूप बिझनेस म्हणलं जे बिझनेसमध्ये पैसे येतात किंवा जो सेल होतो ते सगळे पैसे माझेच आहे असं वाटतं, पण ते सगळे पैसे तुमचे असतात का? आणि ते सगळे पैसे माझेच आहेत असा फॅन्टम कॅश फ्लो वरती विश्वास ठेवून ते एक्सपेन्सेस करतात. सो तुम्हाला जर लाईफ मध्ये खूप मोठी इमारत बांधायची असेल, खूप वेल्दी आणि अल्ट्रा रिच व्हायचं असेल, तर पहिलं कॅश फ्लो मॅनेजमेंटची डिसिप्लिन आली पाहिजे. मग डिसिप्लिन म्हणजे बिझनेस मधली डिसिप्लिन कशी की आलेला प्रत्येक पैसा हा माझा हक्काचा नसतो. आलेले पैसे त्यामध्ये त्याचं बजेट करा की तुमचे फिक्स एक्सपेन्सेस किती आहेत, तुमच्या मार्केटिंगचे एक्सपेन्सेस किती आहेत, त्यानंतर तुमचा नेट प्रॉफिट किती आहे, आणि मग जो नेट प्रॉफिट आहे त्यातलेच माझे किती आहेत त्यावरतीच तुम्ही एक्सपेन्सेस प्लॅन करा. अदरवाईज फॅन्टम कॅश फ्लो वरती तुम्ही प्लॅनिंग करता आणि मग बिझनेसचं सगळ्या कॅश फ्लोची वाट लागते किंवा कॅश फ्लो मॅनेजमेंट होत नाही आणि म्हणून बिझनेस ब्रेकडाऊन मध्ये होतो. सो पहिली गोष्ट, स्वतःला इन्कम आणि एक्सपेन्सेस मॅनेज करण्याची पर्सनल डिसिप्लिन आणा. आणि डिसिप्लिन किंवा इंटॅग्रिटी हा खूप मोठा विषय असेल तरी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये डिसिप्लिन आणू शकता. पहिली प्रत्येक बिझनेसमननी डिसिप्लिन आणली पाहिजे, ती म्हणजे इन्कम आणि एक्सपेन्सेस दररोजच्या दररोज लिहिले पाहिजे आणि ते मॅनेज केले पाहिजे. ही बेसिक डिसिप्लिन जरी तुम्ही तुमच्या आयुष्यात आणली ना तर तुमच्या लाईफमध्ये खूप सारे रिझल्ट मिळू शकतात.